शिंदेच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरला वेग। उद्धव ठाकरेंचे 6 खासदार आणि काही आमदार सोबतच पदाधिकारी उपमुख्यमंत्री शिंदेच्या संपर्कात असल्याची चर्चा। लवकरच पक्षप्रवेशाचाही दावा। दिल्लीमध्ये आज राहुल गांधी, संजय राऊत, सुप्रिया सुळे यांची संयुक्त पत्रकार परिषद। मोदी आणि फडणवीस सरकारवर हल्लाबोल करण्याची शक्यता। ईव्हीएम घोळाबाबत आरोपांचीही शक्यता। संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या पुणे आणि साताऱ्यातील घरी सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाची झाडाझडती। आयकरच्या कारवाईनंतर समर्थकांची बंगल्याबाहेर गर्दी। लाडकी बहीण योजनेतील महिलांची संख्या महिनाभरात 5 लाखांनी घटली। डिसेंबरमध्ये 2,46,00,000 लाभार्थी, तर जानेवारीत संख्या घटून 2,41,00,000 नव्या नियम अटींचा परिणाम। राज्यात जीबीएस आजाराचा 6वा बळी। पुण्यात उपचारादरम्यान आणखी एका रुग्णाचा मृत्यू। राज्यातील जीबीएसच्या एकूण रुग्णांची संख्या 173 वर। जतमध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या। जतमधील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह। घटनेनंतर सांगलीत संताप। आज जतसह मिरज बंदची हाक। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये पर्यटकाला हातपाय बांधून बेदम मारहाण। चहामध्ये माशी पडल्यानं पर्यटक आणि हॉटेल मालकामध्ये वाद। मारहाण करणाऱ्या हॉटेल मालकासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। मुदत संपल्यानं शासनाकडून सोयाबीन खरेदी बंद। अनेक जिल्ह्यांमध्ये लाखो टन सोयाबीन पडून। मुदतवाढ न मिळाल्यास सोयाबीन समुद्रात फेकण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। लंडनमधून आणलेली शिवरायांची ऐतिहासिक वाघनखं आजपासून नागपुरात। मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन। याआधी 7 महिने साताऱ्यातील संग्रहालयात होती वाघनखं। पंढरपुरात माघी वारीचा उत्साह। 15 लाख वारकरी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येण्याचा अंदाज। पोलिसांचाही चोख बंदोबस्त तैनात।